राज्यात एप्रिलच्या अखेरीसच भीषण उष्णतेच्यामुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली। भीषण उष्णतेमध्ये मोठं वीज संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। विजेची मागणी विक्रमी झालेली आहे, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी आहे। राज्यभर ट्रिपिंगच्या तक्रारी वाढलेल्या आहेत आणि नागरिक हैराण आहेत। राज्यात एप्रिलच्या अखेरीसच भीषण उष्णतेमुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून ती 32,000 मेगावॉटच्या पुढे गेली। मात्र याच काळात औष्णिक वीज केंद्रातील 3 युनिट्स बंद पडले। पाण्याअभावी जलविद्युत प्रकल्पांची क्षमता घटली आहे। परिणामी उत्पादनात मोठी घट झाल्यानं राज्यात वीज संकटाची चाहूल लागली आणि त्यामुळे चिंता वाढली। जितेंद्र शिंगडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। जितेंद्र, नेमका काय हाल हवाल आहे औष्णिक वीज केंद्राची? नक्कीच सर, कारण ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात पंखा असेल, कूलर असेल, फ्रीज किंवा एसी यांची मोठ्या प्रमाणात वापर होत असतो आणि त्या अनुषंगाने विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। मात्र विजेची निर्मिती जी आहे ती कुठेतरी आता कमी होत असल्याचं राज्यात दिसून येत आहे। विजेची मागणी जी होती मंगळवारी ती 32,000 मेगावॉटच्याही वर गेलेली होती। मात्र निर्मिती जी होती राज्याची ती केवळ 17,000 मेगावॉट होती आणि त्यातही दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल, कारण नाशिक, नागपुरातील कोराडी आणि चंद्रपूर येथील विजेचे संच जे आहेत ते एक विजेचे संच बंद होते। पाण्याच्या कमतरतेमुळे जिथे 5,880 एवढी मेगावॉट वीज निर्मिती होणे आवश्यक होते, तिथे केवळ 400 मेगावॉटची वीज निर्मिती सुरू होती। त्यामुळे विजेची मागणी एकीकडे वाढली असताना विजेची निर्मिती कमी होऊन राहिलेली आहे आणि ती विजेची याबाबत पुरवठा करणे याची जबाबदारी महानिर्मितीवर येऊन पडलेली आहे। केंद्राच्या ग्रीड कडनं अतिरिक्त वीज निर्मिती या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि अनेक जे भाग आहेत त्यात ट्रिप होऊन राहिलेली आणि त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात विजेच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जात असल्याचं दिसून येत आहे। प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। जितेंद्र, प्रेक्षकांना सुद्धा ही विनंती आहे की जो एक सुविचार नेहमी बघायला मिळतो विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती, तो गांभीर्यानं घ्यावा, विजेची मर्यादित वापर करावा, शक्य तिथे विजेचा वापर मर्यादित करण्याची गरज आहे।